2026 मध्ये वन विभागामध्ये मोठी भरती येण्याची शक्यता आहे. अंदाजे 1200 ते 1500 जागांसाठी ही भरती असणार आहे. नमस्कार मंडळी, मी त्रिशला क्लाउड मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आजचा आपला विषय हा वनरक्षक भरती विषयी आहे. 2026 मध्ये वनरक्षक पदे भरण्याची शक्यता आहे. यासाठी अधिकृत जाहिरात अजून आलेली नाहीये, पण जशी येईल तशी मी अपडेट लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. पण तोपर्यंत जे उत्सुक आहेत त्यांच्यासाठी बराच वेळ अभ्यासासाठी मिळणार आहे. मित्रांनो, वनरक्षक पदांसाठीची जी भरती आहे त्याची संपूर्ण माहिती आज आपण बघूयात. यामध्ये आहे वनरक्षक, वनपाल आणि तांत्रिक पदे. या पद्धतीची पदे, वेगवेगळी पदे या भरतीमध्ये भरली जाणार आहे. शैक्षणिक पात्रता काय आहे, कोणत्या पदाची ती बघूयात. तर मित्रांनो, वनरक्षक पदासाठी 12वी पास असणं आवश्यक असणार आहे. वनपाल या पदासाठी तुमच्याकडे पदवी असणं आवश्यक आहे. त्यामध्ये तुम्ही सायन्स, एन्व्हायरमेंट किंवा ऍग्रीकल्चर यापैकी कुठलीही पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. मित्रांनो, यामध्ये वयोमर्यादा ही 18 ते 25 असणार आहे आणि कास्टवाल्यांसाठी ती 27 पर्यंत जास्तीत जास्त असणार आहे. मित्रांनो, वयोमर्यादेमध्ये मागासवर्गीय, खेळाडू किंवा माजी सैनिक यांना यामध्ये थोडीशी सवलत देण्यात येणार आहे. निवड प्रक्रिया बघूयात. तर निवड प्रक्रिया सीबीटी परीक्षा म्हणजे ऑनलाईन परीक्षेने घेतली जाणार आहे. त्यानंतर शारीरिक चाचणी ही फिजिकल टेस्ट आणि रनिंगच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. तर त्यानंतर डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन होणार आहे. या 3 टप्प्यांमध्ये तुमची निवड प्रक्रिया होणार आहे. मित्रांनो, परीक्षेमध्ये कोणते विषय येणार आहेत तर तुम्हाला माहितीच असेल, सामान्य ज्ञान, गणित, मराठी, इंग्रजी, रिझनिंग हे विषय परीक्षेसाठी असणार आहेत. आता आपण बघूयात पगार. 18,000 रुपयापासून 56,900 पर्यंत असणार आहे. मित्रांनो, अर्ज कधी कसा करायचा हे तर तुम्हाला जाहिरात आल्यानंतरच मी सांगू शकणार आहे. पण त्याआधी ही जाहिरात आल्याबरोबर तुम्हाला वनरक्षक विभागाच्या वेबसाईटवरती जायचं आहे. ती वेबसाईट आहे mahaforest.gov.in. या वेबसाईटवरती जायचं आहे. तिथे अधिकृत जाहिरात तुम्हाला दिसणार आहे. तिथे लास्ट डेट वगैरे सगळं दिसणार आहे. त्याप्रमाणे तुम्हाला तिथे जाऊन अर्ज करायचा आहे. मित्रांनो, रोज 1-2 तास तुम्ही जीके, रिझनिंगचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला नक्कीच या परीक्षेमध्ये यश येणार आहे. रनिंग प्रॅक्टिस सुरू ठेवा. मित्रांनो, या जाहिरातीविषयीचं नोटिफिकेशन लवकरच येण्याची शक्यता आहे. हे नोटिफिकेशन आल्याबरोबर तुम्ही मी दिलेल्या वेबसाईटवरती जाऊन लगेचच ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्याची लास्ट डेट सुद्धा जाहिरातीमध्ये व्यवस्थितपणे दिली जाणार आहे. तीही तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्यायची आहे. मित्रांनो, अर्ज कसा करायचा आहे त्याची प्रक्रिया मी तुम्हाला एकदा सांगून देणार आहे. म्हणजे तुम्हाला कुठलीही अडचण जाहिरात आल्यानंतर येणार नाही. सगळ्यात आधी तुम्हाला जायचं आहे mahaforest.gov.in या वेबसाईटवरती जायचं आहे. तिथे गेल्यानंतर रिक्रुटमेंट किंवा भरती या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर रिक्रुटमेंट किंवा करिअर हे ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर फॉरेस्ट गार्ड वनरक्षक भरती 2026 ही लिंक तिथे शोधायची आहे आणि त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तिथे आपलं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पासवर्ड आपल्याला क्रिएट करायचा आहे आणि त्यानंतर ओटीपीने आपल्याला ते व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. आपला युजर आयडी आणि पासवर्ड हे टाकायचं आहे आणि ते टाकून आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे. मित्रांनो, फॉर्म भरत असताना तुम्हाला 4 ऑप्शन्स दिसतात. 4 फील्ड्स आहेत, त्या तुम्हाला व्यवस्थित भरायच्या आहेत. त्यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती आहे, त्यामध्ये नाव, डेट ऑफ बर्थ आणि पत्ता असणार आहे. शैक्षणिक माहिती 12वी पास किंवा ग्रॅज्युएशन जे आहे ते तुम्हाला तिथे व्यवस्थित द्यायचं आहे. कास्ट कॅटेगरी असणार आहे आणि फोटो आणि सही अपलोड करा. हे 4 फील्ड्स येणार आहेत, ते तुम्हाला व्यवस्थित भरायचे आहेत. तसे त्याप्रमाणे 12वीचं किंवा ग्रॅज्युएशनचं जे काही सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. तुमचा फोटो व्यवस्थित अपलोड करायचा आहे. सही व्यवस्थित अपलोड करून घ्यायची आहे. तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ, पत्ता व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला तयार ठेवायची कागदपत्रे कुठली आहेत तर तुमच्याकडे पासपोर्ट साइज फोटो असणं आवश्यक आहे. तुमची सिग्नेचर, 12वी किंवा ग्रॅज्युएशनचं मार्कशीट, कास्ट सर्टिफिकेट आणि आधार कार्ड हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. मित्रांनो, आधार कार्ड आणि तुमचे जे मार्कशीट म्हणजे तुमचे एज्युकेशनल सर्टिफिकेट आहेत यामध्ये जर डेट ऑफ बर्थ, नाव यामध्ये जर काही तफावत असेल तर ते आत्ताच करेक्ट करून घ्या. तुमच्याकडे जाहिरात येईपर्यंत वेळ आहे, ते एकदा तपासून घ्या आणि ते करेक्ट करायला विसरू नका. नाहीतर ऐन वेळेला खूप मोठा प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आता आपण व्यवस्थित वनरक्षक भरती 2026 साठी पात्रता चार्ट बघूयात. तर सगळ्यात आधी शिक्षण किमान 12वी पास असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा हे 18 ते 25 असणं आवश्यक आहे. सवलतीमध्ये एससी, एसटीला 5 वर्ष सूट आहे, तर ओबीसीला 3 वर्ष सूट आहे. पुरुषांची उंची हे 163 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे, तर महिलांची उंची ही 150 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे. पुरुषांची छाती ही 79 सेंटीमीटर फुगवून 84 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे. रनिंगसाठी पुरुषांना 5 किलोमीटर 25 मिनिटांमध्ये, तर महिलांना 3 किलोमीटर 20 मिनिटांमध्ये धावायचं आहे. ही त्यांची फिजिकल टेस्ट होणार आहे.
मित्रांनो, परीक्षा प्रकार हा ऑनलाईन असणार आहे सीबीटीच्या माध्यमातून. विषय जीके, मॅथ्स, मराठी, इंग्लिश आणि रिझनिंग हे असणार आहेत. मित्रांनो, मी पगार तुम्हाला सांगितलेलाच आहे. परत एकदा सांगते, चार्टच्या माध्यमातून हा पगार तुम्हाला 18,000 ते 56,900 एवढा असणार आहे. मित्रांनो, तुम्ही रोज रनिंग आणि अभ्यास दोन्हीही करायचा आहे जाहिरात येईपर्यंत. यासाठी फिजिकल क्लिअर करणं सुद्धा खूप महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे तुमची रनिंग रोज सुरू ठेवणं आवश्यक आहे. तर ही होती वनरक्षक भरतीसाठीची छोटीशी माहिती. कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा. मित्रांनो, आपल्या जवळपास आपल्या माहितीत जर कोणी या भरतीची वाट बघत असेल तर त्यांना नक्की व्हिडिओ शेअर करा. आपल्या चॅनलवरती अजून नवीन असाल, सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडली असल्यास लाईक करा. काही कमेंट असेल तर नक्की कमेंटही करून मला कळवा. तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जशी जाहिरात येईल तशी मी परत एकदा ही व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यामुळे आता धन्यवाद.